sitting meditation, you can keep your leg as you are convenient. बसलेले असताना ध्यानाच्या अवस्थेमध्ये आपण आपल्याला जसं बसता येईल, जसं सुखकारक वाटेल अशा सुखासनामध्ये बसावं. जसं तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल तसं बसा. Lift up your body weight, not press down on the floor or chair. आपल्या शरीराचा भार सगळा जमिनीवर टाकण्याची गरज नाही. अतिशय हलक्या पद्धतीने बसायचंय, आरामदायक बसायचं. Keep straight and forward our body and head. पाठीचा कणा ताठ करायचा आहे, छाती सरळ करायची आहे. You are free on both of sitting on the floor and chair. शांत, शिथिल, अतिशय हलकं शरीर सोडून मनमोकळेपणे बसायचं आहे. शरीराचा भार हलका सोडायचा आहे. कसल्याही प्रकारचा ताण तणाव शरीरामध्ये असता कामा नये. Close the eyes gently, not forcefully at every present moment. हळुवारपणे आपले डोळे बंद करायचे आहेत. हळुवारपणे डोळे बंद करायचे. जोर जबरदस्ती न करता हळुवारपणे डोळे बंद करा. चष्मा काढून ठेवू शकता तर ज्यांना चष्मा हळुवारपणे डोळे बंद करा. Be gentle. Be careful to be gentle in every action of our body and mind. शांत व्हायचं, शरीर आणि मन सौम्य करायचं. खूप शांत, खूप सौम्य. Trying to be slow, steadily, trying to do slowly, steadily and continuously. हळुवारपणे श्वास घ्यायचा आहे, हळुवारपणे श्वास सोडायचा आहे. सौम्यपणे श्वास घ्यायचा आहे, सौम्यपणे श्वास सोडायचा आहे. Don't need to be urgent, fast. कसलीही घाई करायची नाही. We need to use the present. We need to use one present moment after another. प्रत्येक क्षणाच्या प्रती आपण जागृत राहायचं आहे. येणारा क्षण, जाणारा क्षण जागृत राहायचं आहे. प्रत्येक क्षणाच्या प्रती सजग राहायचं आहे. मोबाईल बंद करा आपले.
Present moment is the natural, impermanent nature. वर्तमान क्षण हा अनित्य आहे, अनित्य स्वभावाचा आहे. प्रत्येक क्षण उत्पन्न होऊन नष्ट होणारा आहे, अनित्य स्वभावाचा आहे. We are in Tujada Vihara. We were practicing meditation for 30 minutes. या सुजाता बुद्ध विहारामध्ये आपण अर्ध्या तासासाठी ध्यान करत आहोत. 30 minutes is created time, limited time. 30 मिनिटं हा निर्मित वेळ आहे, तयार केलेला वेळ आहे. Present moment is limitless time. वर्तमान क्षण हा अनंत आहे, अनादि आहे. याचं कुठलंही मोजमाप नाही. Real time. खरा वेळ आहे. As a meditator, we need to get out of the created society in order to use the reality. सत्य आणि वास्तव जाणण्यासाठी आपल्याला या बंधनातून मुक्त व्हायचं, या बंधनाच्या पलीकडे जायचं. वेळेच्या बंधनाच्या पलीकडची अवस्था आपल्याला अनुभूत करायची. Self is created truth, limited truth. मी माझं हे मर्यादित सत्य आहे, मर्यादित वास्तव आहे. याला मर्यादा आहे. मी माझं मर्यादित आहे, सीमित आहे. No self or non-self or selflessness is the original truth, limitless truth. मी नाही, माझं नाही, आत्मा नाही, एखादी ठोस वस्तू नाही. हे परम सत्य आहे, परम शाश्वत सत्य आहे. मी माझं, माझी आत्मा नावाची गोष्ट अस्तित्वात नाही. As human beings or living beings, everything is limited, including our lifetime. सर्व काही सीमित आहे, मर्यादित आहे. आपलं जीवन सुद्धा मर्यादित आहे, सीमित आहे, थोड्या वेळासाठी आहे. श्वासावर लक्ष ठेवा. By practicing meditation or mindfulness and detachment, ध्यान करत असताना आपण स्मृतिमान राहायचं आहे. अनात्मबोधाने मी माझे ही भावनेच्या पलीकडे अनासक्त व्हायचं आहे. स्मृतिमान राहायचं आहे, अनासक्त राहायचं. By practicing meditation or mindfulness and detachment, we are trying for the freedom or
enlightenment of the mind. आपण ध्यानाच्या माध्यमाने मुक्तीची अवस्था अनुभवण्याचा प्रयत्न करत आहोत. आपल्याला मुक्तीची अवस्था अनुभवायची असेल तर आपल्याला ध्यान हा एकमेव मार्ग आहे. ध्यानाच्या अवस्थेतून आपण मुक्तीची अनुभूती घेऊ शकतो, मुक्तीचा परम आनंद प्राप्त करू शकतो. If the mind is not free and not enlightened, the understanding and abilities will not be free. If the mind is not enlightened and free, जर आपलं मन मुक्त नाही झालं आणि आपलं जर मनामध्ये ज्ञान प्राप्त जर नाही झालं, our understanding and ability will not be free. तर आपल्याला जो बोध होणार आहे तो आपल्याला मिळणार नाही. जो बोध आपण प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करत आहोत त्या बोधाला आपण प्राप्त करू शकत नाही. Only when the mind is free or enlightened, जेव्हा आपलं मन पूर्णतः मुक्त होईल, our understanding and ability will be free. आपल्याला समज उत्पन्न होईल, जागृती उत्पन्न होईल, आपल्याला पूर्ण ज्ञान प्राप्ती होईल. Now we are fighting for the freedom of the mind from ignorance and attachment. आपण आपल्या मनाला अविद्येच्या अंधकारातून, अज्ञानाच्या अंधकारातून बाहेर काढण्यासाठी, मुक्त करण्यासाठी हे ध्यान करत आहोत. To be mindful in every present moment is really important. वर्तमानमध्ये जगण्यासाठी क्षण प्रतिक्षण जागृत राहणे, सजग राहणे, सम्यक स्मृतीमध्ये राहणे खूप आवश्यक आहे. श्वासावर लक्ष ठेवा. All living beings and non-living beings are the object to be mindful. मृत असेल, जिवंत असेल, कुठलेही सत्व असतील, हे जिवंत असेल, मृत असेल, आपण प्रत्येक आलंबन जे आहे हे त्या प्रत्येक आलंबनाच्या प्रती आपल्याला स्मृतिमान व्हायचं आहे. जिवंत, मृत, मूर्त, अमूर्त प्रत्येक जीवसत्वाबद्दल, वस्तुमानाबद्दल, अस्तित्वाबद्दल आपल्याला स्मृतिमान व्हायचं आहे, जागृत व्हायचं.
For the beginners in meditation, we need to be mindful ourselves or our body and mind at every present moment. ध्यान करणाऱ्याला नवीन साधकांसाठी आपल्या मन आणि शरीराच्या प्रती समतिमान, जागरूक, सजग राहणे आवश्यक आहे. Every action of our body and mind is to be mindful, is also to be mindful. आपण आपल्या शरीराच्या प्रती आणि आपल्या मनाच्या प्रती संयमित व्हायचं आहे, समतिमान व्हायचं आहे, जागरूक व्हायचं आहे, सजग, जागरूक. The aim of mindfulness, our body and mind, is in order to detach from the others. आपल्याला आपण शरीर आणि मनाच्या बद्दलची जागृतीचा उद्देश आहे. आपण इतरांच्या पासून पूर्णतः अलिप्त होण्यासाठी आहोत. सर्व लोकांपासून आपण अलिप्त होण्यासाठी, निर्लिप्त होण्यासाठी, निरपेक्ष होण्यासाठी स्मृतिमान राहणे, शरीर आणि मनाच्या प्रती जागरूक राहणे आवश्यक. The more we are mindful ourselves, जितके आपण स्वतःच्या प्रती जागरूक बनू, the more we get detached from the others. तितके अधिक आपण सर्व लोकांच्या प्रतीचा आसक्ती नष्ट करू शकतो. The more we are mindful our present action of body and mind, the more we can detach from the present action of the others. आपण आपल्या शरीर आणि मनाच्या प्रती जितके अनासक्त होऊ, तितके अधिक आपण सर्व सत्याच्या बद्दल जागरूक राहू शकतो आणि आपल्याला अस्तित्वाची अनुभूती येऊ शकते, सत्याची अनुभूती येऊ शकते, सत्याचा साक्षात्कार होऊ शकतो. Everything is to be mindful, but we must try to be mindful the most obvious object. आपण माइंडफुल होणं गरजेचं आहे, जागरूक होणं गरजेचं आहे, सजग होणं गरजेचं आहे. प्रत्येक आलंबनाच्या प्रती सजग व्हायचं, प्रत्येक आलंबनाच्या प्रती जागरूक व्हायचं. If the sound is obvious, be mindful the sound at every present moment. जर आपल्याला कुठला आवाज ऐकू येत असेल तर तो केवळ एक आवाज आहे, याबद्दल आपण सजग राहायचं, जागरूक राहायचं. If the pain or suffering in our body is obvious, we need to be mindful that object at every present moment. कुठलीही घटना आपल्या शरीरामध्ये होत असेल, मनामध्ये होत असेल, कुठलीही वस्तू आपल्या शरीरामध्ये मनामध्ये उत्पन्न होत असेल तर त्याच्या प्रती सुद्धा आपण जागरूक राहायचं, सजग राहायचं. Our own breathing in and out are common object to be mindful. आपल्याला जे काही श्वास आहे, प्रश्वास येतो आहे, हे आलंबन आपल्याला माहिती होते आणि आपण त्याच्या प्रती सुद्धा सजग राहायचं, जागरूक राहायचं. येणारा जाणारा श्वासाच्या प्रती जागरूक आणि सजग राहायचं.
we can be mindful our normal in-breath and out-breath as the object of mindfulness. येणारा श्वास, जाणारा श्वास या श्वासांच्या प्रती जागृत राहायचं आहे. श्वास येत आहे, जाणार. श्वास जात आहे, जाणार. But we must also try to be mindful the other object also. आपल्या अवतीभोवतीचे जे काही आलंबन आहेत त्याच्या प्रती देखील आपल्याला सजग व्हायचं आहे, जागृत व्हायचं आहे. Choosing one object to be mindful is okay. एकाच आलंबनावर आपण स्थिर राहणे हे देखील ठीक आहे, चालू शकते. But we should not press that object. We should not press the only one object आपण to be mindful. त्याच आलंबनावर पकडून ठेवायचं आहे. एकाच आलंबनावरती पूर्ण लक्ष ठेवायचं नाही, त्याच्यावर अवलंबून राहायचं नाही. We must try to be mindful everything and everyone. आपण आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीबद्दल जागरूक राहायचं आहे. प्रत्येक घटनेबद्दल सजग राहायचं आहे, जागरूक राहायचं आहे. If we are not practicing freely, seriously and continuously, our understanding and practice may not complete. आपण जर तन्मयतेने, जागृतपणे, मन लावून, गांभीर्याने सजग नाही राहिलो तर त्याचा आपल्याला कोणत्याही प्रकारचा लाभ होणार नाही. Most of the meditators or practitioners are practicing with incomplete understanding. बरेचसे साधक हे अपूर्ण अशा प्रकारच्या माहितीच्या आधारे अपूर्ण ध्यान करतात, अपूर्ण माहिती ठेवतात, पूर्ण माहिती नसते. पूर्ण आपल्याला माहिती नसते, अपूर्ण अशा प्रकारची माहिती आपल्याकडे असते आणि अर्धवट आपण ध्यान करतो. Practice make perfect. The more we practice, the more our understanding and practice will be perfect. जितकी आपली अधिक साधना असेल, जितका अधिक आपला अभ्यास असेल, जितका अधिक आपण रोज ध्यान करू, साधना करू, जास्तीत जास्त आपण प्रॅक्टिस करू, ध्यान करू, तितका अधिक आपल्याला ज्ञान होईल, तितका अधिक आपल्याला अनुभूती प्राप्त होईल. रोज ध्यान करत राहा. As a normal lay person, we are busy with our normal activities concerned with cooking, working for money. That's why we are difficult to understand and practice like this. आपण गृहस्थी जीवनामध्ये जगत असताना रहाट गाड्यामध्ये संसाराच्या पडल्यामुळे
आपल्याला वेळ मिळत नाही, आपण ध्यान करत नाही आणि त्यामुळे आपल्याला खऱ्या अर्थाने ज्ञानाची अनुभूती होत नाही. That's why we need to be together. Here we need to be together. त्यासाठी आपण सगळ्यांनी सोबत एकत्र येऊन ध्यान केलं पाहिजे. Here in Buddha Vihara or meditation center, हे बुद्ध विहारामध्ये आपण सगळ्यांनी रोज एकत्र आलं पाहिजे किंवा ध्यान केंद्रामध्ये जाऊन, विपश्यना केंद्रामध्ये जाऊन आपण ध्यान केलं पाहिजे. we practice together with the detachment from the society. संसाराच्या संकटांपासून मुक्त होण्यासाठी, सर्व प्रकारच्या आपत्तीपासून मुक्त होण्यासाठी, आपल्याला अलिप्त होण्यासाठी एकत्र येऊन ध्यान करणं आवश्यक आहे. Gautama Buddha also detached from the country, from the life of a king and a father, in order to practice meditation in the forest. भगवान गौतम बुद्धांनी देखील गृहत्याग केला. आईवडिलांचा, संसाराचा, कुटुंबाचा, राजपाटाचा संपूर्ण त्याग करूनच त्यांनी ह्या ध्यान साधनेच्या माध्यमातून महाज्ञान प्राप्त केलं, संबोधी प्राप्त केली. If we could not abandon his country, his life as a king, a husband and a father, he may not be able to detach. जर त्यांनी राजपाट, घरदार, नातेवाईक, पत्नी, आईवडील, मुलगा यांचा त्याग नसता केला तर त्यांना अनासक्ती अनुभवता आली नसती, ज्ञानप्राप्ती करता आली नसती. If he could not detach, he could not be a real Buddha. जर त्यांनी आसक्ती त्यागली नसती तर ते खऱ्या अर्थाने सम्यक संबुद्ध झाले नसते. With attachment, we can be a king or a queen, but we cannot be enlightened one. आपण राजे होऊ शकतो, परंतु महान ज्ञानी बुद्ध होऊ शकत नाही. Practicing meditation or mindfulness together with detachment is the greatest activities of all. Practicing mindfulness and detachment is the greatest activities of all. सजग राहणे, स्मृतिमान राहणे, सम्यक स्मृतीमध्ये जगणे, अनासक्तीमध्ये जगणे, सर्व प्रकारच्या आसक्तीतून अलिप्त होणे, मुक्त होणे, हेच खऱ्या अर्थाने सगळ्यात महान गोष्ट आहे, सगळ्यात महान कर्म आहे. सर्वश्रेष्ठ कर्म कोणता आहे? स्मृतिमान राहणे, अनासक्त राहणे. We all can be greater person by practicing
meditation of mindfulness and detachment like this for sure. आपण खऱ्या अर्थाने महान बनू शकतो. आपल्यामध्ये अनासक्ती आणि सम्यक स्मृती असेल, स्मृतिमान आपण असो, निश्चितच खूप महानता आपल्याला प्राप्त करता येऊ शकते. All our needs or desire will also be fulfilled by the power of mindfulness and detachment. आपल्यामध्ये ही शक्ती उत्पन्न होते. आपल्यामध्ये जर आपण सम्यक स्मृतीमध्ये राहिलो, सजग आणि स्मृतिमान राहिलो, जागृत राहिलो, अनासक्त राहिलो, निश्चितच आपल्याला खूप शक्ती प्राप्त होते, ज्ञान प्राप्त होते. But it will take time. We need to be patient. परंतु यासाठी वेळ लागेल. आपल्याला आपल्यामध्ये संयम जागृत करणं आवश्यक आहे. We need to be patient to do good deeds one after another or one life after another also. आपल्याला संयम ठेवणं गरजेचं आहे. याच्यासाठी अभ्यास करणं गरजेचं आहे. वेळ लागू शकतो, कधी कधी खूप वेळ लागू शकतो, कधी कधी एखादा जन्म सुद्धा लागू शकतात. संयम ठेवला पाहिजे. Guided meditation is over now. या ठिकाणी हे जे काही ध्यान होतं, गायडेड मेडिटेशन होतं, हे संपन्न झालेलं आहे. हळुवारपणे डोळे उघडा. साधू साधू साधू. या ठिकाणी कोणी संघ हे मंगल कामना करतील, मंगल मैत्री करतील.
अशा प्रकारे हा या ठिकाणी ध्यान प्रशिक्षण संपन्न झालेला आहे. मी बुद्धविहार समितीच्या कार्यकर्त्यांना आणि येथील संचालक मंडळातील कार्यकर्त्यांना विनंती करतो, सूचना करतो की त्यांनी या ठिकाणी पुढील सूत्र हाती घ्यावे. आभार प्रदर्शन असेल, दान देणं असेल, कारण की भंतेजी ब्रह्मदेशातून येऊन भारतामध्ये बुद्धगयेसारख्या ठिकाणी विपश्यना केंद्र बांधत आहेत. हे भारतीय लोकांच्या साठी बांधत आहे. ते काही स्वतः विदेशी लोकांसाठी हॉटेल नाही बांधत, कुठलं रेस्टॉरंट नाही बांधत आहे, कुठली बिल्डिंग नाही बांधत, कुठला मॉल नाही बांधत आहे. ते भारतीय लोकांना धर्म शिकता यावा, ध्यान शिकता यावं, पाली भाषा शिकता यावी, त्रिपिटक शिकता यावं यासाठी, आणि भारतीय बौद्ध भिक्षू त्यामध्ये प्रशिक्षित होता यावे, भिक्षुनी बनता यावे. बघा किती किती पोरे, किती महिला, कोणाचं वय 30 आहे, कोणाचं 40 आहे, कोणाचं 35 आहे, कोणाचं 25 आहे, कोणाचं 18 आहे. तुम्हाला कुणाच्याही चेहऱ्यावर कुणाचं वय ओळखू शकत नाही. इतक्या महिला बसल्या, सगळ्यांनी मुंडन केलेलं आहे, सगळ्यांनी मुंडन केलेलं आहे. हे महिलांनी प्रेरणा घेतली पाहिजे की आपण आपल्या कुटुंबामध्ये आदर्श स्थापन करत असताना आपल्या मुलांसमोर बुद्ध धर्माचे आदर्श ठेवले पाहिजे. मी याच्यापूर्वी सुद्धा आपल्या विहारामध्ये संडे धर्म स्कूल सुरू करा म्हणून सांगितलं होतं. त्यानंतर काही दिवस पर्यंत संडे धर्म स्कूल सुरू झाले होते. नंतर पूर्ण परभणी शहरामध्ये संडे धर्म स्कूल सुरू करायचे आहे. पूर्ण परभणी शहरातील प्रत्येक बुद्ध विहारामध्ये लहान मुलांना बुद्ध धर्माचं प्रशिक्षण द्यायचं आहे. बुद्ध धर्म लहानपणापासून तुम्हाला शिकायला पाहिजे. बघा ते भिक्षुनी, लहान लहान भिक्षुनी बुद्ध धर्माच्या प्रचार प्रसारासाठी त्यांनी घर सोडलं, दार सोडलं, मायबाप सोडले, नोकरीची अपेक्षा सोडली, लग्नाची अपेक्षा सोडली, संसाराची अपेक्षा सोडली, देश सुद्धा सोडला आणि गुरुच्या सेवेमध्ये बुद्ध धर्माच्या प्रचार प्रसारासाठी निघाले. आपण फक्त भाषण देतो, सारा भारत बोधमय झाला पाहिजे घरात बसून नाही. कसं आपलं काय काम आहे, जातून जाणाऱ्या पांढऱ्या साड्या घालून बाहेर आम्ही तिथे पुढं पुढं करतात, त्याला जाऊ. आपल्या मध्ये हे आहे, आपल्या भाषण, आपल्या भावना ह्या असूयेच्या आहेत, द्वेषाच्या, मैत्री भावनेच्या. बुद्ध धर्म हा लहानपणापासून शिकता आला पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने भारत बौद्धमय होईल. भारत कधी बौद्धमय होईल? जेव्हा तुम्हाला पाली भाषा ही त्रिपिटक माहीत असेल, ध्यान माहीत असेल, भिक्षूंसोबत व्यवहार कसा करावा माहीत असेल, पौर्णिमेचं उपोषण कसे करावं माहीत असेल, बुद्ध धर्माचा प्रचार प्रसार कसा करतात हे माहीत असेल, तेव्हा काही लोक तयार होतील, ते भारत बौद्धमय करतील. त्यामुळे बाबासाहेबांची अपेक्षा होती की ब्रह्मदेश असेल, थायलंड असेल, जापान असेल, विदेशातील बौद्ध लोकांनी भारतात येऊन भारतीय बौद्धांना धर्मज्ञान द्यावं, धर्मज्ञान शिकवावं. आणि भिक्षू लोकांनी केवळ ध्यान साधना करू नये, केवळ ध्यान साधनेमध्ये लिप्त राहू नये, केवळ उपासना करू नये, तर सेवा सुद्धा करावी. भक्तीचे आमचे जे आहेत, गुरुजी आहेत, सयाडो जे आहेत, हे केवळ उपासना केंद्र नाही चालत, दवाखाना सुद्धा चालतात. विपश्यना केंद्रासोबत दवाखाना सुद्धा आहे. मतिमंद, पागल, अर्धे डोक्याचे लोक सुद्धा बंदी सांभाळतात, 500-600. आणि केवळ तेवढंच नाही, वयोवृद्ध भिक्षू मी पाहिलेत बरेचसे, जे वृद्धावस्थेमध्ये त्यांना सेवा करायला कोणी नसतं, उपासक लोक सेवा करत नाही, मग त्यांना कुटुंबात जाऊन मृत्यू प्राप्त करावा लागतो, मग कुटुंबातले लोक त्यांची राख करतात. तर भंतेजींनी वयोवृद्ध भिक्षूंसाठी सुद्धा वृद्धाश्रम काढले. बुद्धगयेमध्ये सगळं होणार आहे, परभणीत सुद्धा होऊ शकतं. सर्व उपासकांनी भंतेजींच्या मार्गदर्शनाखाली निश्चितच काम जर केलं तर निश्चितच आपण परभणीत पूर्ण मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी
भिक्खू प्रशिक्षण केंद्र निर्माण करू शकतो, पाली भाषा प्रशिक्षण केंद्र निर्माण करू शकतो, विपश्यना केंद्र निर्माण करू शकतो आणि बुद्धमय भारताचा जे बाबासाहेबांचा संकल्प आहे तो आपण पूर्ण करू शकतो. अधिक न बोलता भोजनाची वेळ झालेली आहे. पुढील सूत्र मी साबळे गुरुजींच्या हातात देतो आणि त्यांनी पुढील कार्यक्रम संपन्न करावा. तुमचं आभार प्रदर्शन असेल, स्वागत असेल, फोटो असेल, दान देणं असेल, या सगळ्या गोष्टी आपण संपन्न कराव्या. भिक्खू संघाला दान दिल्याने तुमचं पुण्य वाढणार आहे. श्रवणांचं दर्शन केल्याने पुण्य वाढते, भिक्खूंना दान दिल्याने पुण्य वाढते, तुम्हाला मुक्तीकडे घेऊन जाणार आहे. त्यामुळे जितकं अधिक आपल्याला पुण्य करता येईल तेवढं अधिक आपण पुण्य केलं पाहिजे. साधू साधू. सर्वांनी शांत बसा.